नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी 668 जागांसाठीची जी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। या अपडेटनुसार पाहू शकता, या निकालावर माननीय उच्च न्यायालयाअंतर्गत स्थगिती जारी करण्यात आली आहे, स्थगिती लावलेली आहे। निकाल जो आहे लावण्यासाठीची प्रक्रिया ही थांबवण्यासाठीचा आदेश हा जाहीर करण्यात आला आहे। नक्की काय अपडेट आले, कशामुळे हा निकाल जो आहे स्थगिती लावण्यात आली आहे, या संदर्भात डिटेलमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर पाहूयात नक्की काय आदेश आहे या संदर्भात आपल्याकडे प्राप्त झाला आहे। नवी मुंबई पालिकेची भरती प्रक्रिया ही स्थगित करण्यात आली आहे। निकाल जाहीर न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत। या अंतर्गत पाहू शकता 16 तारखेची ही जी बातमी आहे, नवी मुंबई महापालिकेच्या नोकर भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत। पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाने बजावले आहे। नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे। काही महिन्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत 620 पदांकरता भरतीचे आयोजन केले होते, परंतु महापालिकेत आधीपासून ठोक मानधनावर सुमारे पाहू शकता यामध्ये 73 कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत। 2005 आणि 2011च्या महापालिकेत पाहू शकता करार सेवा मानधनावर कर्मचारी भरण्यात आले होते। तर या अंतर्गत यामध्ये जर पाहिलं आपण पुढे पाहू शकता, कर्मचाऱ्यांनी महापालिकेत सेवेत सामावून घेण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती। डिसेंबर 2024 मध्ये न्यायालयाच्या निर्णयानुसार म्हणून पाहू शकता घ्यायला सांगितले होते। कर्मचाऱ्यांनी जाहिरात घेतले होते म्हणून पाहू शकता यामध्ये परिपत्रक जे आहे हे महापालिकेने जो निर्णय आहे घेतला आहे। तर या अंतर्गत पुढे काय अपडेट आहे, महापालिकेतील एकूण 30 संवर्गातील 668 पदांकरता पाहू शकता 84,674 अर्ज प्राप्त झाले होते आणि या पदासाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा एकूण 16, 17 आणि 18 त्याचबरोबर 15 जुलै 2025 या दिवसामध्ये, या 4 दिवसामध्ये झाल्या होत्या। अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना परीक्षा सोयीची जावी या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने 12 जिल्ह्यांमध्ये 28 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या होत्या। आता या अंतर्गत 4 आठवड्यांची मुदत जी आहे देण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिकेत कार्यरत असणाऱ्या 48 पंप ऑपरेटर यांना सामावून घेण्याचे, कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते। मात्र कर्मचाऱ्यांना 2006 पासून न्यायालयात लढा सुरू होता। औद्योगिक न्यायालयाने पाहू शकता या अगोदर सुद्धा निर्णय दिला होता, पण महापालिकेने उच्च न्यायालयात दावा केला होता आणि न्यायालयाने महापालिकेला 4 आठवड्यांची मुदत जी दिली होती, तर यामध्ये पाहू शकता 4 आठवड्यांची मुदत जी आहे देण्यात आली आहे। त्याचबरोबर 668 पदांसाठीची जी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे, यासाठी निकाल जाहीर न करण्याचे स्पष्ट आदेश जे आहेत माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत। तर या अंतर्गत ज्या उमेदवारांनी पदभरती परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे। पाहू शकता त्यांचा जो निकाल आहे हा राखून ठेवलेला आहे। निकाल लागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत, 4 आठवडे म्हणजे पाहू शकता 1 महिना, 1 ते 1.5 महिना लागू शकतो। यानंतर पुन्हा न्यायालय काय निर्णय घेत आहे, माननीय उच्च न्यायालय काय निर्णय देत आहे यावर आधारित जो निकाल आहे हा लावला जाऊ शकतो। अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट 668 पदांसाठी 84,000 पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती। मागच्याच आठवड्यामध्ये आन्सर की उत्तरतालिका उपलब्ध झाली होती, यामध्ये पाहू शकता शेवटची फायनल उत्तरतालिका आली होती। मात्र आता उमेदवारांची गुणतालिका, त्याचबरोबर उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागण्यासाठी खूपच वेळ विलंब लागणार आहे। या संदर्भात लवकरच आपल्याकडे उच्च न्यायालयाअंतर्गत काहीतरी अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल। तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।